वेलकम टू सीसा किचन। तर आज मी बनवणार आहे कृष्ण जन्माष्टमी स्पेशल सुंठवडा। अगदी साधी, सोपी आणि कमी वेळ लागणारी रेसिपी आहे। चला तर मग मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने आज मी दाखवणार आहे। तर इथे मी खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे। तर अशा प्रकारे त्याचे पातळ काप करून घेऊयात। तर इथे मी सुंठवडा बनवण्यासाठी सुंठ घेतलेली आहे, ड्रायफ्रूट्स, खोबरं, खारीक आणि विलायची। तर आता हे सर्व मी थोडंसं अर्धा मिनिट भाजून घेणार आहे। म्हणजे फक्त शेकलं पाहिजे, नाही आपण भाजलं तरी चालेल, पण सुंठवडा जर जास्त दिवस ठेवायचा असेल आपल्याला 15-20 दिवस तर तो खराब होईल, वास। जर तुम्हाला तात्पुरता थोडासाच बनवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला सगळं बारीक करून घेऊ शकता, किंवा जर ऊन असेल तर उन्हालाही तुम्ही वाळवून घेऊ शकता। तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यानंतर खारीक घातलेली आहे पॅनमध्ये आणि विलायची सोबतच भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आता ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे। पॅन गरम आहे तर मी असंच ठेवणार आहे 5 मिनिटे। तर इथे मी घेतलेली आहे सुंठ डायरेक्ट मिक्सरमधून बारीक नाही होणार, तुकडे मोठे आहेत म्हणून। तर मी खलबत्त्यामध्ये थोडंसं ओबडधोबड वाटून घेत आहे, म्हणजे मिक्सरला व्यवस्थित बारीक होईल। तर बघू शकता अशा प्रकारे सुंठ थोडी बारीक केलेली आहे। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालतील। तर आता खोबरं घेतलेलं आहे सर्वात अगोदर। तर खोबरं आपण साईडला काढून घेऊयात आणि आता खारीक आणि ड्रायफ्रूट्स एकत्र वाटणार आहोत। तर बघू शकता मस्त अशी पावडर तयार झालेली आहे। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत सुंठ आणि साखर। तर साखर मी 4 ते 5 चमचे घातलेली आहे। तर आता हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे। नारळ तुम्ही किसूनही वापरू शकता, पण मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे। तर हे सर्व आता एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करूयात। स्पूनने व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून थोडंसं मी हातावर चोळून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मस्त असा आपला कृष्ण जन्माष्टमी स्पेशल सुंठवडा तयार झालेला आहे, बघू शकता। तुम्हाला माझी सुंठवड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकला पाहत असाल तर नक्की फॉलो करा। भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।